तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट कोल्हापुरातनं. इथं कोल्हापुरात आपण बिर्याणी खायला आलो आहे गंगावेशमध्ये. इथं दूध कट्टा आहे. दूध कट्ट्याच्या अगदी साईडलाच इथं या साईडला सागर बिर्याणी म्हणून आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. बिर्याणी कशी आहे काय आहे ते तुम्हाला सांगतो खाल्ल्यानंतर. 100% चांगली असणार. त्यांचा फोन आला तर आपण ती बिर्याणी खाऊया. तर ही गंगावेश या साईडला हरेरे कोल्ड्रिंक हाऊस आणि त्याच्या समोर करेक्ट सागर दम बिर्याणी. दी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर याच्या खालच्या साईडलाच आहे अशी सागर दम बिर्याणी म्हणून छानपैकी. तिथं आपल्याला जायचं आहे. तर आता बिर्याणी आपण चाकायची आहे. गाड्यावरच आहे, हरकत नाही. आपण कसं क्वालिटी बघतो, जेवण बघू आणि तुम्हाला सांगतो मी. आपण आलो इथं सागर दम बिर्याणी या ठिकाणी. इथं गेल्या गेल्या की नाही पहिला मेनू कार्ड बघून घ्या तुम्ही. हे अशा पद्धतीनं मेनू कार्ड असते. मस्त असं सागर स्पेशल फ्राय मटन ताट मिळतं, मटन मसाला मिळतो, मटन दम बिर्याणी ताट, चिकन फ्राय ताट, चिकन मसाला, चिकन दम बिर्याणी, हे सगळे आयटम मिळतात बरं का. पण मी इथं खास आलो आहे बिर्याणी खाण्यासाठी. हे समोर आहेत ते सागरदा. तुम्हाला काय लागणार आहे काय नाही तुमच्या हिशोबानं तुम्ही खाऊ शकताय मस्तपैकी. आता आपण बिर्याणी खाणार आहे तर बघू कसं आहे. अशा पद्धतीनं का नाही बिर्याणी असते. कमी नसते. हे बघा बिर्याणी अशा पद्धतीनं सागरात लावल्यात. क्वालिटी ही चिकन आहे का? ही चिकन आहे. अरे वा, ही चिकन बिर्याणी आहे मस्त. हे अशा पद्धतीनं चिकन बिर्याणी त्यांनी लावल्यात. हायजीन प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. आपल्याला कांदा असेल, फ्राय कांदा असेल, सगळ्या गोष्टी तिथं मिळतात ऑथेंटिक पद्धतीनं. यथेच असतात. तीन वाट्या कसं काय? तांबडा पांढरा आणि ग्रेव्ही. प्रत्येक बिर्याणी ताटाला 3 वाट्या आपल्याला 100% मिळतात. विषय नाही. हे सागरला आपल्याला इथं चिकन बिर्याणीचा आस्वाद देताना. नमस्कार. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सोलकडे येते ना ग्रेव्ही. छानपैकी ग्रेव्ही येते. पांढरा रस्सा, ग्रेव्ही आणि पांढरा रस्सा. हे मटन आहे का? ही मटन बिर्याणी आहे. आणि अशा पद्धतीनं आमची 2 ताटं आम्ही ऑर्डर केली होती. ही चिकन बिर्याणी आहे आणि ही मटन बिर्याणी आहे. हे सागरदान दिल्यात असं मस्त. मटन बिर्याणी आणि ही चिकन बिर्याणी मस्त. त्यात पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि ग्रेव्ही आणि कांदा लिंबू छानपैकी आलेला आहे. ह्यामध्ये पण आहे, ह्यामध्ये पण आहे. आस्वाद घेतो आणि तुम्हाला सांगतो. तर आम्ही आता बिर्याणी खायला चालू केलो आहे. अशी बिर्याणी दिली आहे तिने. अशी मटन बिर्याणी आहे, या साईडला चिकन बिर्याणी आहे आणि आम्ही समोर हरिहरमधनं मासा घेतला आहे. हा माशाची क्वालिटी पण उत्तम आहे. हे बघा पीस कसे आहेत. ताजा मासा हो, प्रॉपर ताजा मासा हो का. वाफा कशा यायल्यात. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि ही बिर्याणी पांढरा रस्सा तर क्वालिटी 1 नंबर आहे आणि तांबडा रस्स्याची पण क्वालिटी 1 नंबर आहे. विषय नाही, क्वालिटी म्हणजे क्वालिटी.
मस्त यथेच्छ दणका द्यालोय आम्ही. तर नमस्कार, मी इथं सागर बिर्याणी घालतो. मटन बिर्याणी घेतलं, इथे चिकन बिर्याणी आणि हरियाणामधनं मासे घेतलं. जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे. बिर्याणी मस्त आहे, ऑथेंटिक आहे. आता ग्रेव्ही मिळते, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. तर मासं पण आपल्याला खाता येतात. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. तुम्ही पण कधी कोल्हापुरात आला, लाईट वेट काहीतरी खायचं असलं तर इथं गंगावेशला या आणि या सागर बिर्याणीला नक्की भेट द्या. म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीनं जेवण असतं, काय असतं. लाईट वेट आपलं बिर्याणी मस्त वाटते हो. त्यामुळं रात्रीच्या वेळेला बिर्याणी खावा, स्वस्त राहा. ओके. आणि अशा पद्धतीनं आमचं ताट रिकामं झाले. हे बघा, तर अजून काही मटणाची पीस आहेत. तिथं भावाच्या आता अजून चिकनचे पीस शिल्लक आहेत, तो खायला आहे. इथं आमच्या मटणाची पीस शिल्लक आहेत. हा मासा हा संपवून टाकतो आम्ही. हे ताट आम्ही असं रिकामी केले. पांढरा सपवायचा आहे अजून, ग्रेव्ही जास्त झाल्या त्यामुळे आम्ही देणार परत. पांढरा सपवणार आणि अशा पद्धतीनं आमचं ताट सगळं रिकामं झालं आहे. आम्ही असं कांदा पूर्ण आणि लिंबू मस्त संपवलेला आहे. असा रस्सा संपवला आहे, हाडं सेपरेट ठेवलेत आणि ताट रिकामे गेले. आपला कसा विषय आहे, जेवण क्वालिटी म्हणजे ताट रिकामं. हेच तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतोय. त्यामुळं तुम्ही पण कधी बिर्याणीच्या शोधात असाल तर सागर बिर्याणीला नक्की भेट द्या. गंगावेश जवळ आहे. हे समोर असा गाडा आहे, छानपैकी क्वालिटी बिर्याणी हो. जिथं क्वालिटी असते की नाही तिथं ॲम्बियन्स बघायचा नाही, क्वालिटी नेहमी क्वालिटी बघायची. त्यामुळं तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या बिर्याणीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.